हाय, मी प्रसाद ओक. तुम्ही मला ऐकताय लेट्स थिंक अलाउड वर हिमानी सोबत. मी माझा सिनेमा घेऊन येतोय तुमच्यासाठी 19 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सिंगापूरमध्ये. तुम्ही सगळ्यांनी नक्की या आणि या चित्रपटाचा आनंद घ्या. मला फार आवडेल आणि मला खात्री आहे तुम्हाला चित्रपट नक्की आवडेल. letsthinkaloud.com. You're tuned in to me, Himani. Prasad Oak, अभिनेता आणि आता दिग्दर्शक. His very first film as a director, Katsa Limbu, and Prasad Oak is going to tell us everything that we need to know about the film. The film is going to be screened in Singapore on August 19th. शनिवार आहे सकाळी 11 वाजता. So I'm inviting all of you. लेकिन to do that, we have with us Prasad Oak. Hi Prasad. Hi Himani, how are you? Good. How are you? I'm fine. ओके प्रसाद, कच्चा लिंबू. मी कच्चा लिंबूचं फेसबुक पेज अगदी म्हणजे व्यवस्थित फॉलो करते. पहिले तर डिरेक्शन करण्याचा निर्णय कसा घेतलास? ऍक्च्युली गंमत अशी आहे की मी बेसिकली डिरेक्टर व्हायला आलो मुंबईत, पण अनफॉर्च्युनेटली मला चान्स मिळत नव्हता आणि तो मिळत नव्हता वेळ मिळत नव्हता की 20 वर्ष झाली आता जवळपास. वाव. ओके. ऍक्टर मला व्हायचं माझं स्वप्न नव्हतं, डिरेक्टर व्हायचं माझं स्वप्न होतं. पण समाव माझी ऍक्टिंग पण लोकांना आवडत गेली. तेव्हा काही चॅनल्स वगैरे नव्हते, तेव्हा फक्त नाटक होतं आणि एखाद दुसरा पिक्चर व्हायचा 5-6 महिन्यातनं. हा, तर त्यामुळे नाटकांमध्ये मला काम मिळत गेलं आणि माझी ऍक्टिंग लोकांना आवडत गेली. मग नाटकामधून सिरियल्स मधून फिल्म असं करत करत मी ऍक्टिंग मध्ये अडकत गेलो. त्याला आता 20 वर्ष झाली आणि मला असं वाटलं की नाव दिस इज द राईट टाइम. आता 20 वर्ष आपण ज्या स्वप्नासाठी आलोय मुंबईत ते सुद्धा राहिलंय, आता ते पूर्ण केलंच पाहिजे असं म्हणून मी ठरवलं फिल्म करायची. आणि नेमकं तेव्हाच कोइन्सिडेंटली असं झालं की माझा मंदार देवस्थळी जो होणार सून मी या घरची मालिकेचा प्रोड्युसर किंवा अनेक सुपर मालिकांचा प्रोड्युसर डायरेक्टर, तर त्यांनी मला सांगितलं की प्रसाद मला फिल्म प्रोड्यूस करायची, तर कुणाकडे काही चांगलं प्रोजेक्ट असेल तर मला ऐकव. तर मी म्हटलं की कुणाकडे असेल तर मी ऐकवीन, पण माझ्याकडे तयार आहे असं म्हणून तुम्हाला. अरे मग कधी ऐकूया? तर म्हटलं उद्या ऐकूया. आणि ऍट दॅट टाइम लकीली माझ्याकडे पूर्ण बाउंड स्क्रिप्ट विथ डायलॉग रेडी होतं, कारण सिनेमा यायच्या आधी 2 वर्ष मी आणि चिन्मय त्याच्यावर काम करत होतो. तो दुसऱ्या दिवशी आम्ही रिडिंग केलं आणि मंदारला भयंकर आवडलं प्रोजेक्ट म्हणजे फिल्म, आणि त्यांनी लगेच मला ग्रीन सिग्नल दिलं आणि 4 महिन्यात आम्ही फ्लोअरवर गेलो सुद्धा. वाव. इनफॅक्ट खूप चांगली नावं ह्या फिल्मशी असोसिएटेड आहेत. एक तर यू, आय मीन आय हॅव ऑल्सो नोन यू. मी झी मराठीमध्ये होते आणि आय हॅव ऑलवेज नोन यू ॲज अ व्हेरी गुड ॲक्टर. त्यामुळे यु नो वेदर इट इज यू, मंदार देवस्थळी, द कास्ट ऑफकोर्स ऑफ द फिल्म. तर कच्चा लिंबू टीजर्स खूप इंटरेस्टिंग आहेत. प्रोमो त्याहूनही म्हणजे हार्ड हिटिंग होता, खूपच छान होता. कास्टनी असं काम केलंय की दॅट प्रोमो यु नो इट टचेस द कोर समवेअर. कच्चा लिंबू ऑफकोर्स तुम्ही टीजर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर किंवा गाणं पाहिल्यानंतर लक्षात असेल की इट इज अबाउट द स्पेशल चाइल्ड, मोर ऑर जास्त करून स्पेशल पेरेंट्स. बरोबर. म्हणजे ज्या घरामध्ये स्पेशल चाइल्ड असतं त्या पेरेंट्सना काय काय सहन करावं लागतं, काय काय भोगावं लागतं आणि त्याच्यामुळे ते किती निगेटिव्ह होऊ शकतात, पण त्यांनी ते कसं व्हायला नाही पाहिजे. आणि ते निगेटिव्ह न होण्याकरता आपण जी आजूबाजूची माणसं होत, त्यांचे शेजारचे किंवा त्यांच्या समाजातले, ज्यांनी त्यांना हात दिला पाहिजे. म्हणजे उद्या जर आपलं कुणाचं लग्न असेल आणि त्यात एखादी फॅमिली स्पेशल चाइल्डला घेऊन आली तर तिथे आपण त्याच्याकडे अशा नजरेने नाही बघायला पाहिजे की त्याला संकोच वाटेल, त्याला लाज वाटेल. त्याला सुद्धा त्या चाइल्डला आणि त्या पेरेंटला सुद्धा आपण इक्वल रिस्पेक्ट दिला पाहिजे, इक्वल ट्रीटमेंट दिली पाहिजे, आपण कुठल्याही नॉर्मल माणसाला देऊ. बरोबर. कास्टिंग या फिल्मचं म्हणजे आय एम शुअर विथ अ फिल्म लाईक दिस तू खूप विचार केला असशील टू हॅव द परफेक्ट कास्टिंग. जबरदस्त आहे, आय हॅव टू से. कल्पना काय होती तुझी जेव्हा तू कास्टिंगला बसलास की बाबा आता ही माझी स्क्रिप्ट आहे, कोणाला मी कास्ट करू? सी, डे 1 सोनाली कुलकर्णी आणि सचिन खेडेकर हे दोघं फिक्स होते. हा, म्हणजे माझ्या डोक्यात हे दोघं जण कन्फर्म यांना कोणी ऑप्शनच नाहीये. वडिलांच्या रोलसाठी जो रोल रवी जाधव करतोय आता, त्या रोलसाठी आय वॉज लिटिल स्केप्टिकल. याला घेऊ का त्याला घेऊ का त्याला घेऊ का त्याला घेऊ, मला जरा गोंधळ होत होता माझा. पण जेव्हा मी चर्चा करत होतो चिन्मय बरोबर, मंदार बरोबर, स्क्रिप्ट रोज वाचत होतो, त्याच्यावर अभ्यास करत होतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मला या रोलसाठी कुठलाही टॅग नसलेला ऍक्टर पाहिजे. तो कुठलाही बॅगेज घेऊन स्क्रीनवर नाही आला पाहिजे की हा आला म्हणजे हा कॉमेडी हिरो आहे, हा आला म्हणजे हा चॉकलेट हिरो आहे, असं तर कुठलाही टॅग नको होता मला. फ्रेश चेहरा पाहिजे होता. आणि ऍट द सेम टाइम समोर सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, अनंत महादेवन आहेत, तर या या वजनाचा पण नाव पाहिजे होतं. बरोबर. ते दोन्ही मला रवी मध्ये सापडलं. आणि आज पाहिल्यानंतर, आता जेव्हा ट्रेलर पाहिल्यानंतर रवीचा
इनोसन्स किंवा रवीची ऑनेस्टी कामातली लोकांना जास्त आवडते. मी नॉर्मल ऍक्टरला घेऊन तो रोल केला असता तर तो मेडअप वाटला असता रोल, आणि तो मेडअप वाटायला नको होता मला. इनफॅक्ट मी म्हणत होते की रवी जाधवचा जो प्रोमो मध्ये पण तू शॉट टाकलाय जो केक बद्दल, जो त्याचा एकच लाईन आहे तो इतका इनोसंट आहे. म्हणजे ही टेक्स इट फ्रॉम यू, म्हणजे तुमचं मन लेकिन युअर हार्ट गोज आउट टू हिम जस्ट फॉर दॅट विथ दॅट वन डायलॉग. इतका छान बोलला तो. अजून एक गोष्ट की खूप लोक इव्हन सिंगापोरमध्ये मला विचारतात की ज्यांना माहिती आहे की हे कशावर आधारित आहे, ऋणानुबंध माहिती आहे, सो दे नो अबाउट दॅट, दे नो अबाउट द प्ले. वाय शुड सिंगापोर वॉच कच्चा लिंबू? आफ्टर अ लॉंग पिरियड ऑफ 30 years एक ब्लॅक अँड व्हाईट फिल्म मराठीत पुन्हा येते. लास्ट ब्लॅक अँड व्हाईट फिल्म वॉज लाईक पंढरीची वारी इन 1987-86 समवेअर. तर त्याच्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट फिल्म लोकांनी बघितलीच नाही. जी आजच्या जनरेशनची, जी आपल्या जनरेशनची माणसं आहेत त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म बघितलीच नाही. आपल्या आई वडिलांच्या जनरेशनला ब्लॅक अँड व्हाईट फिल्म माहिती असेल. बरोबर. पण ब्लॅक अँड व्हाईट फिल्मची एक अत्यंत वेगळी आणि इम्पॉर्टंट ब्युटी आहे. ती ब्युटी मी या फिल्मच्या निमित्ताने पुन्हा घेऊन यायचा प्रयत्न करतोय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जयवंत दळवींसारखा लिजेंडरी काय म्हणूया साहित्यिक मराठीतला, ज्यांनी आजपर्यंत त्यांचं कुठलंही साहित्य कुठल्याही भाषेतल्या साहित्यावरती आधारित रूपांतरित असं बेस्ड वगैरे असं काही नाहीये. जयवंत दळवी हा इतका मोठा साहित्यिक आहे की त्याचं सगळं साहित्य अस्सल आहे. तर त्यामुळे एवढा मोठा नाटककार, एवढा मोठा साहित्यिक ज्याच्या साहित्यावर बऱ्याच वर्षात पिक्चर नाही आला, तो या निमित्ताने पुन्हा एकदा येतोय. देर आर पोर्शन्स ऑफ द फिल्म जे कलर मध्ये आहेत आणि मेजर पोर्शन ऑफ द फिल्म ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे. इज देर अ स्टोरी? 95% ब्लॅक अँड व्हाईट आहे. वाव, 95%. वाव वाव. इज देर अ स्टोरी बिहाइंड द स्टोरी ऑफ ब्लॅक अँड व्हाईट? ऑफकोर्स देर इज अ स्टोरी. जसं तुम्ही टीजर ट्रेलर पाहिलं की हे असं मूल घरात जन्माला आल्यामुळे दिस इज द पिरियड ऑफ 80. बरोबर. 79-80चा पिरियड आहे. तर त्या पिरियड मध्ये जेव्हा स्पेशल चाइल्ड जन्माला यायचं तेव्हा त्या काळी तेव्हा त्यांची या मुलांची क्रेश म्हणा किंवा त्यांच्या शाळा अशा खूप जशा आज खूप प्रमाणात आहेत तशा नव्हत्या. परत या फॅमिलीमधल्या नवरा बायकोंना दोघांनाही मागे पुढे कोणी नाही, आई वडील दोघांनाही नाहीये. तर अशा मुलाला सांभाळणार कसं आणि कोण? तर त्याच्याकरता एक नवरा आयुष्यभर नाईट ड्युटी करायचं ठरवतो आणि बायको आयुष्यभर नॉर्मल शिफ्ट करायची ठरवते डेची. तर दिवसभर बायको बाहेर, रात्रभर नवरा बाहेर. त्यामुळे दे हॅव अ रुइन्ड मॅरिड लाईफ. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातले, त्या फॅमिलीच्या आयुष्यातले कलर्स गेलेत. म्हणून फिल्म ब्लॅक अँड व्हाईट. अँड वेन एव्हर दे थिंक ऑफ देअर पास्ट, त्यांना जेव्हा फ्लॅशबॅक आठवतो किंवा तिच्या ज्या काही फॅन्टसीज आहेत की तिला 15 वर्षात पिक्चरला मिळालेलं नाही, तिला 10-15 वर्षात कोणी केकच खायला दिलेला नाही, तिच्या नवऱ्याने तिला गेल्या 20 वर्षात साडीच गिफ्ट दिलेली नाही, तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कलर दिसतात पिक्चरमध्ये. इट वॉज अ पार्ट ऑफ अ ट्रीटमेंट. म्हणजे उगाच गंमत म्हणून ब्लॅक अँड व्हाईट नाही गेली. देर इज अ प्रॉपर लॉजिक बिहाइंड. टिपिकल कमर्शियल कॉमेडीज आणि कॉन फिल्म्स किंवा मारधाडीच्या फिल्म्स आपण रेग्युलर पाहतोच. अशा वेळ जर का इंटरनॅशनल ऑडियन्सला, सिंगापूर मधल्या ऑडियन्सला जर एक उत्तम कादंबरीवरचं एक उत्तम साहित्य उत्तम कलाकारांना घेऊन मिळत असेल तर ते का नाही पाहणार? एक्झॅक्टली. म्हणूनच एव्हरीबडी ट्युनिंग इन, वी वुड लाईक टू टेल यू ऑल की एक अशी कथा आहे आणि एक असा पिक्चर आहे दॅट डझंट कम एव्हरी डे. आय डोंट थिंक एव्हरी इयर यू विल गेट टू वॉच अ फिल्म विथ दिस काइंड ऑफ अ कास्ट, दिस काइंड ऑफ अ स्टोरी, दिस काइंड ऑफ कॉन्टेंट अँड दिस काइंड ऑफ प्रेझेंटेशन. So just for these reasons I think everybody should watch this film. In fact मला तुला हे विचारायचं आहे की when people finish watching this film, will they go out of the film crying, smiling or just satisfied? डेफिनेटली सॅटिस्फाईड. अँड मला आय एम शुअर की ते एक मेसेज घेऊन जातील. त्याच्यानंतर जेव्हा कुठली स्पेशल चाइल्ड वाली फॅमिली त्यांच्या समोर येईल, दे विल गिव्ह देम अ प्रॉपर रिस्पेक्ट अँड दॅट इज द मोटो ऑफ द फिल्म. ब्युटिफुल. प्रसाद, तुझ्याबद्दल ऍक्च्युली विचारायचंय मला की तू आधी ऍक्टिंग केलं असं. डिड यू फील विथ ऑल दीज को ऍक्टर्स किंवा सिनियर ऍक्टर्स, रवी जाधव हू हिमसेल्फ इज अ डिरेक्टर, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, कुठे यू फेल्ट बॉक डाऊन की बाबा इतक्या अमेझिंग कलाकारांना मला डिरेक्ट करायचंय? नो नॉट ॲट ऑल. बिकॉज माझं 2-2.5 वर्ष स्क्रिप्टवरती काम झालं होतं. बरोबर. त्याच्यानंतर मी जेव्हा फिल्म करायचं ठरलो आणि या सगळ्या लोकांना अप्रोच झालो तेव्हा मी रवी जाधव बरोबर 7-8 वर्कशॉप केली आहेत, रिडिंग केलंय. तो मोहन काटरे कसा चालेल, कसा बसेल, कसा उठेल. इनफॅक्ट
तो चाळीतला दाखवलाय आणि 80 सालच्या चाळीतला दाखवलाय. तर चाळीमध्ये कधीच कुठे डायनिंग टेबल नसतात किंवा नसायची तेव्हा, कारण जागाच नसायची. त्यामुळे ती माणसं ऑब्व्हियसली खाली बसून जेवत असणार जमिनीवरती. बरोबर तर बरोबर. रवी जाधवनी स्वतः 2-3 महिने डायनिंग टेबलवर किंवा टिपॉवर बसून जेवण सोडलं होतं. तो जमिनीवर बसून जेवत होता. वा. हा, दिस काइंड ऑफ ट्रीटमेंट आय हॅव गिव्हन टू एव्हरी ऍक्टर, की सोनाली कुलकर्णींनी सुद्धा की शैला काटकरी चालेल कशी, बोलेल कशी, तिचे पॉझेस कसे असतील, आतापर्यंत केलेल्या कॅरेक्टरपेक्षा हे कॅरेक्टर वेगळं कसं होईल या मी प्रत्येक ऍक्टरवरती काम केलंय. त्यामुळे तशी भीती वाटायचं मला कधीच काही कारण नव्हतं. फॅन्टॅस्टिक. आता ना मी जे मुख्य कॅरेक्टर्स आहेत या पिक्चर मधले त्यांचं नाव घेईन. वन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ईच ऑफ दीज कॅरेक्टर्स. मिस्टर काटदरे पॉझिटिव्ह थिंकिंग, मिसेस काटदरे शैला काटदरे फर्मनेस खंबीरपणा, ओके. बच्चू इनोसन्स, शेअर इनोसन्स, प्युअर इनोसन्स. आणि सचिन खेडेकरचं जे कॅरेक्टर आहे मोस्ट इम्पॉर्टंट, लाईक अ शॅडो बिहाइंड द फॅमिली. राईट, इट्स अ हेल्पिंग हँड. प्रत्येक माणसाने समोरच्या माणसाला जमेल त्या प्रकारे मदत केली पाहिजे हा थॉट ते कॅरेक्टर मांडतं. ही इज अ वेल विशर, हितचिंतक. तू जर का आपलं फेसबुक पेज तू म्हणालीस फॉलो करतेस तर सिरीज काढल्यात बघ, की मध्ये एक ते टाईपरायटरची सिरीज होती, त्याच्यानंतर बेस्ट स्पेशल बर्थडे अशी सिरीज होती, बरोबर, स्पेशल हेअर कट अशी सिरीज होती. तसा स्पेशल वेल विशर अशी सचिन खेडेकरची सिरीज. तुमच्या आयुष्यात असा कुठला माणूस आहे का जो कायम तुमचं हित चिंततो, म्हणजे इज युअर प्युअरली वेल विशर. मग त्याला तुमच्याकडनं काही अपेक्षा नसते की तुम्ही त्याला पैसे द्याल, तुम्ही त्याला गिफ्ट द्याल, तुम्ही त्याला वेळ द्याल, तुम्ही त्याला काही द्यावं अशी त्याची कधी अपेक्षा नसते. पण तो सतत तुमच्या भल्यासाठीच प्रयत्न करत असतो, प्रे करत असतो. इज लाईक दॅट, हितचिंतक. फॅन्टॅस्टिक. थँक्यू प्रसाद. ऑल द बेस्ट. माय प्लेजर. थँक्यू. थँक्स. बाय बाय.